नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 1 एप्रिल 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र उत्तरा आहे. योग वृद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो बिलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 10:58 ते 12:31 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:55 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:31 ते 2:03 आणि यमगंड काळ सकाळी 7:52 ते 9:25 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र शनी आणि नेपच्यून बरोबर प्रतियोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशीचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असतील तरी घेऊ नका. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. फसलं जाणं, फसवलं जाणं किंवा मिसअंडरस्टँडिंग होणं अशा प्रकारच्या घटना घडामोडी दिसून येऊ शकते. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी सुद्धा कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते थोड्या प्रमाणात गैरसमजाचं वातावरण तयार होईल. याच कोणत्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी चांगले लाभ मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहण्याच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम राहणं पसंत करा आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींवर थोड्याफार प्रमाणात गैरसमजाचं वातावरण तयार होईल किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर पडू शकतो. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहायचा दिवस थोडासा धावपळीचा धकाधकीचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र भविष्यकालीन नियोजनांच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आर्थिक व्यवहार आजच्या दिवशी थोडंसं जपून करणं गरजेचं राहील. खर्च आणि गुंतवणूक नीट विचार करून करावी लागेल. अर्थात आजच्या दिवशी चांगले लाभ तुम्हाला मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करत आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भावनांची आंदोलने जबरदस्त दिसून येईल. छोटे छोटे निर्णय घेताना सुद्धा थोडंसं गोंधळासारखी परिस्थिती निर्माण होईल. त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावरती होऊ शकतो. वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, मतवैचित्र असे काही अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र त्यामध्ये बरेचसे अडथळे येऊ शकतील. त्यामुळे मानसिकता थोडी बदलल्यासारखी वाटेल. स्ट्रेस थोडा जास्त जाणवेल. त्या संदर्भात काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून काही चांगले लाभ मिळू शकते. मित्रपरिवारावर भेटीगाठी होते. मात्र थोडंसं आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं राहील. गुंतवणूक आणि खर्च याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तर संबंधित काही महत्त्वाची कामं तुमची मार्गी लागू शकते. मात्र तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद किंवा गैरसमजाचं वातावरण तयार होईल. त्याकडे लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा मूड कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. फिरणं चांगलं जास्त होईल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. मात्र भविष्यातील योजनांच्या संदर्भात निर्णय घेताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. याचप्रमाणे नवीन इन्व्हेस्टमेंट करताना, पैशाचा व्यवहार करताना काळजी घ्या. नवीन प्रलोभनाच्या मागे लागू नका. आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास अचानकपणे डोकं वर करू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. मानसिकतेकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवसाचा तुमच्यासाठी अशुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7म स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या बरोबर थोड्याफार प्रमाणात मतभेद, मतवैचित्र अशी परिस्थिती निर्माण होईल. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 1 एप्रिल 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.